आज आपला विषय आहे अधिक सुखाच्या प्राप्तीसाठी थोड्या सुखाचा परित्याग करा। अधिक सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला थोड्या तरी सुखाचा आपल्याला काय करायचं आहे, परित्याग करायचा आहे। सगळ्यांची इच्छा राहते की आम्हाला आणखी सुख मिळायला पाहिजे, तर आपल्याला सुख मिळवायचं आहे तर आपल्याला थोड्या तरी सुखाचा काय करायचा आहे, परित्याग करायचा आहे। तर आजची आपली ही गोष्ट आहे वैशालीतील दुष्काळाची गोष्ट। वैशालीमध्ये एकदा दुष्काळ आलेला होता आणि त्या दुष्काळाची आपली आजची ही गोष्ट आहे। तर भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 290 म्हटलेली आहे। मत्ता सुख परित्यागा पस्सेचे विपुलं सुखं चजे मत्ता सुखं धीरो संपस्सं विपुलं सुखं। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, थोड्याशा सुखाच्या परित्यागाने जर विपुल सुखाची प्राप्ती दिसत असेल, आपल्याला भरपूर सुख पाहिजे असेल, जास्ती सुख पाहिजे असेल तर त्यासाठी थोड्याशा सुखाच्या परित्यागाने जर विपुल सुख आपल्याला प्राप्त होत असेल तर शहाण्या मनुष्याने विपुल सुखाची काळजी करून थोड्याशा सुखाला सोडून द्यावे। तर जो शहाणा मनुष्य राहते त्याने जास्ती सुखाच्या प्राप्तीसाठी थोड्याशा सुखाला सोडून द्यायला पाहिजे। ठीक आहे। एके समयी वैशाली येथे भयंकर दुष्काळ पडला। एक समय काय झाला, वैशाली नगरामध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि महामारी पसरली आणि दुष्काळामुळे त्या शहरामध्ये पूर्णपणे महामारी पसरली। पावसाअभावी पिके नाहीशी झाली आणि पाऊसच नव्हता तिथे, त्यामुळे पिके नाहीशी झाली आणि उपासमारीने लोक मरू लागले। पीकच नाही उगवला तर लोक उपासमारीने मरू लागले। लोक कुत्र्यासारखे जिथे तिथे मरून पडल्यामुळे महामारीने विकराळ रूप धारण केले होते आणि त्यांना खायसाठी अन्नच नव्हतं, तर अन्न नसल्यामुळे लोक जिथे तिथे मरून पडत होते आणि जिथे तिथे मरून पडल्यामुळे महामारीने खूप विकराळ रूप असं धारण केलेलं होतं। मरून पडलेल्यांचे 10 संस्कार पण नीट होत नव्हते। आता जे लोक मरण पावलेले आहेत त्यांचे 10 संस्कार सुद्धा नीट होत नव्हते। अतः तेथील वायू प्रदूषित होऊन अनेक प्रकारचे उपद्रव सुरू झाले होते आणि अशा प्रकारे त्यांचे देह 10 संस्कार पण नीट होत नव्हते आणि तेथील जे वायू होती ती प्रदूषित होऊन अनेक प्रकारचे उपद्रव तिथे सुरू झालेले होते। वैशालीच्या लोकांनी असा दुष्काळ आणि महामारी यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती आणि तिथल्या लोकांनी अशी दुष्काळ आणि महामारी कधीही अनुभवलेली नव्हती। आपले हे दुःख दूर करण्यासाठी वैशालीच्या लोकांनी खूप उपाय करून पाहिले आणि आता त्यांना वाटत होतं की आमच्या मागे एवढे दुःख आहेत, तर हे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी पुष्कळ उपाय करून पाहिले, परंतु ते दूर करण्यात त्यांना यश मिळाले नाही। पुष्कळ उपाय केले परंतु त्यांना यश काही मिळाले नाही। शेवटी त्यांनी भगवान बुद्धांना वैशालीला बोलवण्याचा निश्चय केला आणि शेवटी त्यांनी निश्चय केला की आपण आता भगवान बुद्धाला बोलवूया आणि लिच्छवी राजाने राजगृहाला जाऊन भगवंतांना वैशालीला येण्याचे आमंत्रण दिले आणि लिच्छवी जे राजा होते ते राजगृहामध्ये गेले आणि भगवान बुद्धांना वैशालीला यायचे आमंत्रण दिले। भगवंत जाणत होते की वैशालीच्या त्यांचा प्रवास बहुजन हिताय बहुजन सुखाय असाच असणार आणि भगवान बुद्ध तर जाणत होते की वैशालीमध्ये माझा जो प्रवास आहे तो बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय असाच असणार, म्हणून त्यांनी वैशालीचे आमंत्रण तात्काळ स्वीकारले आणि जसं त्यांना आमंत्रण मिळाले त्यांनी आमंत्रण तात्काळ स्वीकारले। तेव्हा राजा बिंबिसाराने 5 योजनेपर्यंत गंगेच्या किनाऱ्यापर्यंत भगवंत ज्या मार्गाने जाणार होते तो मार्ग दुरुस्त केला आणि त्यावेळेस राजा बिंबिसाराने 5 योजनपर्यंत गंगेच्या किनाऱ्यापर्यंत, गंगा नदीच्या किनाऱ्यापर्यंत भगवंत ज्या मार्गाने जाणार होते ते मार्ग दुरुस्त केला व लिच्छवींना गंगेच्या दुसऱ्या काठापासून ते वैशालीपर्यंत असलेला 3 योजन मार्ग दुरुस्त करण्यासाठी सांगितले। 5 योजनपर्यंत राजा बिंबिसाराने मार्ग दुरुस्त केला आणि वैशालीच्या आणि लिच्छवीच्या गंगेच्या दुसऱ्या काठांपासून ते वैशालीपर्यंत असलेला 3 योजन मार्ग दुरुस्त करण्यासाठी सांगितला। त्यामुळे भगवंताच्या राजगृह ते वैशालीचा प्रवास अत्यंत सुकर झाला।
आणि त्याच्यामुळे भगवंताच्या राजगृहापासून वैशालीचा प्रवास अत्यंत सुखकर झाला. वैशालीला भगवंतांनी पाय ठेवता क्षणी धुवाधार वर्षा झाली. ज्या क्षणी भगवंतांनी वैशालीमध्ये पाय ठेवला त्या क्षणी वैशालीमध्ये खूप धुवाधार अशी वर्षा झाली. भगवंतांनी वैशालीला जाऊन धम्माची सरिता वाहवली. आणि अशा प्रकारे भगवंतांनी वैशालीमध्ये जाऊन धम्माची सरिता वाहवली. भगवंताचा उपदेश ऐकून लोक कृतकृत्य झाले आणि भगवंतांचा उपदेश ऐकून तिथले लोक कृतकृत्य झाले. भगवंताच्या उपस्थितीत मृत्यूचा नंगानाच हळूहळू शांत झाला. आणि भगवंत जेव्हा होते तर त्यांच्या उपस्थितीमध्ये जे लोक मरत होते, जागोजागी मरून पडत होते, तर हा मृत्यूचा नंगानाच हळूहळू शांत झाला. भगवंतांनी रतनसुत्ताचे पठण केले आणि तिथे मग भगवान बुद्धांनी रतनसुत्ताचे पठण केले. अनेक प्रवचने देऊन उपदेश केला. आणि अशा प्रकारे भगवंतांनी तिथे अनेक प्रवचने दिली आणि उपदेश केला. लोकांचे रोग बरे होऊन महामारी थांबली. आणि अशा प्रकारे तिथले लोकांचे रोग बरे होऊन महामारी तिथली थांबून गेली. भरपूर वर्षा झाल्याने सुकलेली झाडे हिरवी झाली. आणि एवढी वर्षा झाली की त्या वर्षामुळे जी सुकलेली झाडे होती ती हिरवी झाली, फुला फळांनी बहरू लागली. आणि ती झाडे फुला फळांनी बहरू लागली. तसेच तेथील लोकांचे जीवनही प्रफुल्लित झाले. आणि तिथल्या लोकांचे जीवनसुद्धा अशाच प्रकारे जसे झाडाला फळं फुलं प्रफुल्लित होऊ लागले नाही का, बहरू लागले, तसेच तिथल्या लोकांचे जीवन सुद्धा प्रफुल्लित झाले. त्यांचे काळजीने सुकलेले चेहरे टवटवीत झाले. त्यांना आपल्या जीवनाची काळजी होती तर त्या काळजीने त्यांचे चेहरे पूर्ण सुकलेले होते. ते सुकलेले चेहरे सुद्धा टवटवीत झाले. नवीन फळाफुलांनी वातावरणात एक प्रकारचा सुगंध पसरून गेला. आणि नवीन जे फल आणि फुलं लागले त्याच्यामुळे वातावरणामध्ये एकदम सुगंध पसरून गेला. वैशालीचे जीवन अशा प्रकारे प्रसन्न झाले. आणि वैशालीचे जीवन अशा प्रकारे प्रसन्न झाले. जेव्हा भगवान राजगृहातील वेळुवनाकडे जायला निघाले वैशालीतील लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. आणि ज्यावेळी भगवान बुद्ध मग वैशालीमधून राजगृहाच्या वेळुवनाकडे जायला निघाले तर तेव्हा तिथल्या लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. ते भगवंतांप्रती कृतज्ञतेने भारावून गेले होते. आणि संपूर्ण लोक भगवंतांप्रती कृतज्ञतेने भारावून गेले होते. राजा बिंबिसार आणि लिच्छवी राजा दोघांनीही गंगा नदीपासून आपापल्या सीमा प्रदेशात अभूतपूर्व महोत्सव साजरे केले. राजा बिंबिसार आणि लिच्छवी राजा दोघांनीही गंगा नदीपासून आपापल्या सीमा प्रदेशामध्ये अभूतपूर्व असा महोत्सव साजरा केला. तेव्हा कोण्या एका भिक्खूने भगवंतांना विचारले. आणि तेव्हा एका भिक्खूने भगवंतांना विचारले, भगवान हा चमत्कार कसा आहे? एका भिक्खूने भगवंतांना विचारले, हा चमत्कार कसा आहे? मी पूर्वकाळात शंख नामक ब्राह्मण होतो व त्यावेळी प्रत्येक बुद्ध पुरुषांच्या चैत्यांची पूजा करीत होतो. मी पूर्वकाळामध्ये शंख नामक ब्राह्मण होतो आणि त्यावेळी मी प्रत्येक बुद्ध पुरुषांच्या चैत्यांची मी पूजा करीत होतो. आणि आज जे घडले ते त्या बुद्ध पुरुषांच्या पूजेचा तो विपाक आहे. आणि आज माझ्यासोबत जे घडले ते त्या बुद्ध पुरुषांच्या पूजेचा तो विपाक आहे. त्यावेळी हे कार्य म्हणजे अल्पसे होते आणि त्यावेळी मी जे हे कार्य केले ते अल्पसे होते, परंतु आज त्याचे महान फळ प्राप्त झालेले आहे. बुद्धांच्या मी प्रत्येक चैत्याला वंदन करीत होतो त्यावेळी हे कार्य खूप अल्पसे छोटेसे होते आणि आज महत्त्वाचे याचे फळ प्राप्त झालेले आहे. त्यावेळी पेरलेले ते छोटेसे बीज होते. त्यावेळी मी हे छोटेसे बीज पेरलेले होते, परंतु आज महान वृक्ष व महान फळ प्राप्ती झालेली आहे. बीज कधीही लहानसेच असते आणि बीज कधीही लहानसेच असते, मात्र त्यापासून झालेला वृक्ष आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो. बीज तर लहानसाच असतो, परंतु त्यापासून झालेला वृक्ष आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो. थोडासा त्यागसुद्धा अल्प, मात्र त्यागसुद्धा महासुख आणतो. आपल्याला थोडासा केलेला त्यागसुद्धा अल्प, मात्र एकदम कमीत कमी त्यागसुद्धा महासुख आपल्यासाठी आणतो. हा उत्सव आणि सत्कार त्या त्यागातून प्राप्त झालेला आहे. आणि जो हा उत्सव आणि सत्कार
प्राप्त झालेला आहे, हा त्या त्यागातून प्राप्त झालेला आहे. थोडीशी पूजा, थोडेसे ध्यान जीवनात क्रांती आणू शकते. सगळ्यांसाठी आहे हे. थोडीशी पूजा आणि थोडेसे ध्यान आपल्या जीवनामध्ये क्रांती आणू शकते. आणि जीवनातील सारे चमत्कार ध्यानाचे चमत्कार आहेत. आणि जीवनामध्ये जेवढेही चमत्कार होतात ते सगळे ध्यानाचे चमत्कार आहेत, असे सांगून भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला होता. जर थोड्याशा सुखाच्या परित्यागाने अधिक सुखाची संभावना दिसत असेल तर शहाण्या मनुष्याने अधिक सुखाच्या प्राप्तीसाठी अल्पसुखाचा परित्याग करावा. म्हणून आपण रोज नियमितपणे विहारात जावे. विहारात जाऊन वंदन करावे, भगवान बुद्धांच्या चित्ताची पूजा करावे, बोधिवृक्षाची पूजा करावी. आणि जेवढा वेळ भेटत असेल तेवढ्या वेळामध्ये कमीत कमी आपण साधना सुद्धा करायला पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठे चमत्कार घडून येणार. बरोबर आहे. तर आपली आजची ही गोष्ट होती. अधिक सुखाच्या प्राप्तीसाठी आपल्याला आपले थोडेसे सुख तरी परित्याग करायला पाहिजे. जसे आपण विहारामध्ये येतो रोज 5 वाजता ते 6 वाजतापर्यंत आपण विपश्यना करतो, तर आपली झोप आपण त्यागून येतो, आपण तो सुख त्यागून येतो, तो सुख त्यागतो. त्याच्यामुळे आपल्याला आज ना उद्या त्या थोड्याशा सुखामुळे कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये अधिक सुखाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होणार. आणि आपण आपली झोप त्यागून येणारच नाही, आपण त्या सुखाच्या मागेच पडून राहणार, तर आपल्याला कधीही जास्ती सुख प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून उद्यापासून किंवा आजपासून आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय गाठला पाहिजे की मला रोज सकाळी उठून 1 तास तरी साधना विपश्यना करायलाच पाहिजे आणि मी करणारच आहे. तर आपलं जीवन सक्सेसफुल होणार आणि आपल्याला अधिक सुखाची प्राप्ती होणार. अशीच मी सगळ्यांप्रती मंगल मैत्री करते. साधू साधू साधू.